चैत्र शुद्ध नवमीचा तो सोन्याचा दिवस. अयोध्येच्या राजवाड्यात आनंदाची लहर पसरली आहे. चहूकडे फुलांची सजावट आणि अत्तर दरवळत आहे. प्रभू श्रीरामांचा हा जन्मोत्सव केवळ अयोध्येचा नाही, तर संपूर्ण सृष्टीचा सण आहे, ज्याने पृथ्वीवर नवचैतन्य निर्माण केले आहे. सूर्य माथ्यावर असताना दुपारी बरोबर 12 वाजता अयोध्येच्या रघुकुलात चैतन्याचा उदय झाला. तो दिवस म्हणजे अयोध्येच्या समृद्धीचा आणि भारतीय संस्कृतीतील एका सुवर्ण युगाचा प्रारंभ होता. आजही आपण त्याच श्रद्धेने हा पावन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. मर्यादा पुरुषोत्तम ही उपाधी श्रीरामांच्या व्यक्तिमत्वाचे खरे सार आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून धर्माचे आणि सत्याचे पालन कसे करावे हे जगाला शिकवले. कितीही संकटे आली तरी आपल्या नैतिक मूल्यांशी तडजोड न करणे हाच त्यांच्या जीवनाचा सर्वात मोठा संदेश आहे. राजा दशरथ आणि राणी कौसल्याच्या पोटी जन्माला आलेला हा पुत्र साक्षात भगवान विष्णूचा 7वा अवतार होता. आपल्या मुलाला पाहून कौसल्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. हा बालक केवळ राजकुमार नव्हता, तर तो जगाला अधर्मापासून मुक्त करणारा तारणहार होता. बालपणी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चारही भाऊ गुरु वशिष्ठांच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असत. तिथे त्यांनी केवळ शास्त्रांचा अभ्यासच केला नाही, तर एका महान राजासाठी आवश्यक असणारी नम्रता, संयम आणि सेवावृत्ती आत्मसात केली. जेव्हा विश्वामित्र ऋषींनी मदतीचे आवाहन केले, तेव्हा रामाने आपल्या शौर्याचे पहिले दर्शन घडवले. ताटिका राक्षसीचा वध करून त्यांनी ऋषींच्या यज्ञाचे रक्षण केले. हे त्यांच्या जीवनातील असत्याविरुद्धच्या संघर्षाचे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते. मिथिला नगरीत शिवधनुष्याचा तो प्रत्यंचा चढवण्याचा क्षण ऐतिहासिक ठरला. प्रभू रामाने शिवधनुष्य उचलून त्याचा भंग केला आणि माता सीतेचे पाणीग्रहण केले. हा विवाह सोहळा आजही भारतीय मनावर आदराचे आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून कोरलेला आहे. पण सुखाच्या या प्रवासात अचानक वनवासाचे काळे ढग आले. पित्याने दिलेल्या शब्दाखातर रामाला 14 वर्षांसाठी वनवासात जावे लागले. अयोध्येचे वैभव सोडून जंगलात जाण्याचा निर्णय घेताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही खंत किंवा दुःख नव्हते. कैकेयीच्या हट्टामुळे आणि दशरथाच्या वचनामुळे रामाने हसत मुखाने गादीचा त्याग केला. वडिलांच्या शब्दाला जागणारा असा पुत्र होणे केवळ अशक्य. त्यांच्या या त्यागामुळेच आजही समाजात पितृभक्तीचा आणि कर्तव्याचा सर्वात मोठा आदर्श मानला जातो. प्रभू रामाच्या सोबत लक्ष्मण आणि माता सीता यांनीही वनात जाण्याचा निर्णय घेतला. राजवैभवाचा त्याग करून कठीण प्रवासाला निघणे हे त्यांच्या अतूट प्रेमाचे आणि एकनिष्ठेचे दर्शन घडवते. संकटात कुटुंब कसे एकत्र असावे हे या प्रसंगातून स्पष्ट होते. पंचवटीच्या कुटीत राहताना कपटानी रावणानं माता सीतेचं अपहरण केलं. रामाच्या आयुष्यातील तो सर्वात कठीण काळ होता. सीतेचा शोध घेण्यासाठी त्यांनी जंगलातील पशुपक्ष्यांना विचारले, पण त्यांचे धैर्य कधीही डगमगले नाही आणि शोधकार्य सुरूच राहिले. सीतेचा शोध घेत असताना ऋष्यमुख पर्वतावर रामाची भेट महाबली हनुमानाशी झाली. एका बाजूला साक्षात ईश्वर आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा परमभक्त. ही भेट जगातील सर्वात पवित्र मैत्री आणि भक्तीचे अढाळ उदाहरण म्हणून ओळखली जाते. लंकेकडे जाण्यासाठी समोर अथांग समुद्र होता. तेव्हा वानरसेनेने दगडांचा पूल बांधला. ज्या दगडांवर राम नाव कोरले होते ते दगड चक्क पाण्यावर तरंगू लागले. श्रद्धेच्या बळावर समुद्रावरही विजय मिळवता येतो हे या अद्भुत प्रसंगाने सिद्ध झाले. लंका नगरीत राम आणि रावण यांच्यात घनघोर युद्ध झाले. हे युद्ध केवळ 2 योद्ध्यांमधील नव्हते, तर ते सत्य आणि असत्य यांच्यातील होते. रामाने रावणाचा वध करून जगाला हा संदेश दिला की अन्यायाचा अंत हा अटळ असतो आणि धर्माचाच विजय होतो. विजयानंतरही रामाला सत्तेचा लोभ नव्हता. त्यांनी विभीषणाला लंकेचे राज्य दिले आणि स्वतः अयोध्येकडे परतले. त्यांना केवळ न्यायाची प्रस्थापना करायची होती, सत्तेचा उपभोग घ्यायचा नव्हता. हाच एका महान आणि निस्वार्थी राजाचा खरा गुणधर्म आहे. 14 वर्षानंतर जेव्हा राम अयोध्येला परतले, तेव्हा अयोध्येने दिवाळी साजरी केली. प्रजेने प्रत्येक घरात दिवे लावले आणि रांगोळ्या काढल्या. तो आनंद केवळ अयोध्येचा नव्हता, तर तो सत्याच्या पुनरागमनाचा उत्सव होता, जो आपण आजही दिवाळी म्हणून साजरा करतो. रामाच्या राज्याभिषेकानंतर अयोध्येत राम राज्य अवतरले, जिथे सर्वांना समान न्याय, आरोग्य आणि सुख लाभले. कोणाही भीती नव्हती आणि कोणीही दुःखी नव्हते. आजही आदर्श लोकशाहीसाठी रामराज्याची संकल्पना जगासमोर एक मोठे उदाहरण म्हणून उभी आहे. आज रामनवमीच्या दिवशी प्रत्येक मंदिरात पाळणा सजवला जातो. दुपारी 12 वाजता जेव्हा राम जन्मला ग सखे ही गाणी ऐकू येतात, तेव्हा भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात. हा सोहळा मनाला शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारा असतो. या पावनेनी तेंजिली आणि सुंठवड्याचा प्रसाद घरोघरी वाटला जातो. या प्रसादाची चव काही वेगळीच असते,
कारण त्यात भक्तांचे प्रेम आणि देवाची कृपा मिसळलेली असते. हा प्रसाद ग्रहण करताना प्रत्येक भक्त कृतार्थ होतो आणि रामाचे गुण स्मरतो. रामायण आपल्याला केवळ एक कथा सांगत नाही, तर ते जगण्याची कला शिकवते. संयम, त्याग आणि आपली जबाबदारी कशी पार पाडायची हे प्रभू रामांच्या जीवनावरून समजते. कितीही मोठी संकटे आली तरी आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहणे हाच रामायणाचा मुख्य गाभा आहे. जय श्रीराम हा केवळ मंत्र नाही, तर ती एक शक्ती आहे. हे नाव उच्चारताच मनातील भीती पळून जाते आणि नवीन उमेद निर्माण होते. आजच्या आधुनिक जगातही राम नामाचे सामर्थ्य तितकेच प्रभावी आहे, जे मानवाला संकटातून मार्ग काढण्यास मदत करते. आपल्या समाजात रामराज्य आणायचे असेल तर आधी स्वतःच्या मनात रामाचे गुण जोपासावे लागतील. नेहमी सत्य बोलणे, गरिबांना मदत करणे आणि आपल्या कर्तव्याचे भान ठेवणे हीच प्रभू रामाची खरी भक्ती ठरेल, केवळ पूजा करून चालणार नाही. रामायणातील लक्ष्मण रेखा आपल्याला आपल्या मर्यादा ओळखून वागण्याचे शिक्षण देते. शिस्त आणि नियमांचे पालन केल्यानेच जीवन सुरक्षित आणि यशस्वी होते. स्वतःच्या इंद्रियांवर ताबा ठेवणे आणि नैतिकतेने वागणे हाच या मर्यादेचा खरा अर्थ आहे. शबरीची उष्टी बोरं रामाने आनंदाने खाल्ली हे दृश्य आपल्याला माणुसकीचा आणि समतेचा संदेश देते. ईश्वर हा जातीपातीचा किंवा श्रीमंतीचा नसून तो केवळ प्रेमाचा भुकेला असतो. हा प्रसंग आजही आपल्याला भेदभावाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. भरताने रामाच्या अनुपस्थितीत त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्याचा कारभार पाहिला. स्वतःला केवळ सेवक मानून राज्याची सेवा केली. बंधुप्रेमाचा असा निस्वार्थी आदर्श जगात पुन्हा होणे नाही, जिथे भावासाठी सत्तेचा त्याग सहज केला जातो. भीती किंवा अस्वस्थता जाणवल्यास रामरक्षा स्तोत्राचं पठण करणं हा एक मोठा आधार मानला जातो. रामनामाचा उच्चार केल्यानं मनातील सर्व भीती नष्ट होते आणि एक वेगळाच आत्मविश्वास प्राप्त होतो. हे नामस्मरण आपल्या जीवनातील अंधार दूर करते. या रामनवमीला आपण सर्वजण एक संकल्प करूया. कोणाचेही मन दुखावणार नाही, नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहू आणि आपल्या वागण्यातून प्रभू रामाचा आदर्श जगाला दाखवून देऊ. हाच संकल्प प्रभू रामाच्या चरणी खरी श्रद्धांजली ठरेल. मंदिरात होणारी कीर्तने आणि रामायणाचं पारायण ऐकल्यानं आपली बुद्धी सात्विक होते. आपल्या संस्कृतीतील हे महान ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नसून ते अंमलात आणण्यासाठी आहेत. आपल्या भावी पिढीला हे संस्कार देणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. अयोध्या आता पुन्हा एकदा सजली आहे. प्रभू रामाचं भव्य मंदिर डौलाने उभे राहिले आहे. हे मंदिर केवळ वास्तुशिल्प नसून ते कोट्यावधी भारतीयांच्या श्रद्धेचे आणि संघर्षाचे फळ आहे. अयोध्या पुन्हा एकदा रामाच्या आगमनाने पावन झाली आहे. प्रभू रामचंद्र आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवोत. त्यांच्या आदर्शांनी आपले जीवन उजळून निघो. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. मंगलमय रामनवमी. जय श्रीराम. सहमत असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी बाउंडलेस कनेक्शनला सबस्क्राईब करा.